माननीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन, शतशत नमन. आणि सर्व शिवसैनिकांना जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम. बघा, आजचा विषय आपण मुद्दाम बाळासाहेब ठाकरेवरती, बाळासाहेबांवरती आपल्याला बोलायचं आहे. उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे साहेब आणि त्यानंतर काँग्रेस. 2 दिवसापूर्वी उद्धव साहेबांची गोची, उद्धव साहेबांचं जे अस्तित्व आहे तेच पूर्णपणे धुटकारून लावलंय काँग्रेसनं, आपल्याला असं म्हणता येईल. आपल्याला या विषयावरती चर्चा करायची आहे आज. बघा, आता हिंदुत्व, हिंदू माझ्या जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बंधू भगिनींनो, असं एक सभेमध्ये आवाज गुंजला की लाखोशे पब्लिक आपला जीव ओवाळून टाकायला तयार पाहिजे. आणि तोच आवाज आज माझ्या महाराष्ट्रप्रेमी बंधू भगिनींनो इथपर्यंत हा प्रवास येऊन ठेपलेला आहे. आणि आज बाळासाहेबांची स्मृतिदिन आहे. त्या दिवशी बाळासाहेबांच्या पवित्र आत्म्यास काय वाटत असावं, हा एक साध्या शिवसैनिकांना पडलेला प्रश्न आहे. बघा, मोदी वारंवार सांगायचे भाषणामधून की काँग्रेसच्या शहजाद्यांना बाळासाहेब ठाकरेंचं नाव घ्यायला लावा. याचा अर्थ काय? आपण एखाद्या व्यक्तीचं सभेमध्ये किंवा कुठेही त्या व्यक्तीचं नाव घेतो, त्यांचा आदर आपल्यामध्ये आहे, ज्यांची इमेज आपल्यामध्ये चांगली आहे, आपण ज्याला चांगलं मानतो, देव मानतो, आपलं मानतो, त्यांच्या विचारावरती आपण चालतो, त्या व्यक्तीचं आपण नाव न सांगता आदरानं घेतो, वारंवार घेतो. त्याच्या नावाशिवाय आपली आपण सभा पूर्ण करू शकत नाही किंवा कुठलीही गोष्ट हे पूर्ण करू शकत नाही. हे तेवढंच कटू सत्य आहे. मग यावर तर राहुल गांधी तरी काही नाही बोलले. मोदींनी सांगितलं होतं राहुल गांधीला, त्यावरती राहुल गांधी गप्पच आहे. कारण काय, जर बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेतलं तर हिंदू मतदार दुरावेल, ते नाराज होतील. ह्या नाराजी पोटीमुळं आतापर्यंत उद्धव साहेबा व्यतिरिक्त, म्हणजेच मी कुठं म्हणतो माहितीये का, जी युतीयांची आघाडी आहे ना, त्यात बोलतोय मी. त्याच्या व्यतिरिक्त हे नाव राहुल गांधींना सभेमध्ये घ्यायचं होतं, पण त्याने ते नाव घेतलंच नाही. मग हे नाव घेतलं कोण? राहुल गांधींची बहीण प्रियंका वढेरा, म्हणजेच प्रियंका गांधी यांनी नाव घेतलं. ते पण सांगितलं, म्हणजे असं काय, जसं काय आपण म्हणतो उपकार करत आहे, ते असं सांगून म्हटल्या नाव घेतलं. आणि त्यात ते सांगितलं अजून नाव घ्यायचं घेतलं, पण त्यात त्यांनी एक गेम खेळून गेला. तो म्हणजे काय, आमची बाळासाहेबांची आमची विचारधारा वेगळी होती आणि राजनीती ही वेगळी होती. तर विचारधारा वेगळी असेल, राजनीती वेगळी असेल, तर ते कधी एकत्र होतील का, हा एक प्रश्न असतो. त्याने स्पष्ट सांगितलंय, बाळासाहेबांचे विचार वेगळे होते, आमचे विचार वेगळे आहेत, आणि त्यांची राजनीती वेगळी होती, आमची राजनीती वेगळी होती. त्यांना ठणकावून सांगितलंय की बाळासाहेबांचं आणि आमचं हे राजकारण वेगळं वेगळं आहे. कारण बाळासाहेब हे हिंदुत्ववादी होते आणि जे हे गांधी परिवार आहे ते आहे सेक्युलर. हा विषय आहे या ठिकाणी. मग त्या ठिकाणी बघा, गांधी नेमकं गांधी तिथे काय बोलले, तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या एक वेळेस, तुम्हाला समजून जाईल मला कुठल्या विषयावरती बोलायचं आहे. अरे एक बार तो कांग्रेस के शाहजादे से मुंह से निकलवाइए, हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे. और जिस दिन आप इतना करवा लोगे ना, आपको सचमुच में अच्छी नींद आएगी, कभी अस्पताल नहीं जाना पड़ेगा. बाला साहब के आशीर्वाद मिलेंगे. आज तक ये लोग कांग्रेस से, कांग्रेस के शाहजादे से बाला साहब ठाकरे की प्रशंसा नहीं करवा पाए हैं. मैं राहुल जी की बहन हूं. मैं कहती हूं, मोदी जी सुन लीजिए, सुन लीजिए, बाला साहेब ठाकरे जी का नाम सुन लीजिए, और ये भी सुन लीजिए कि हां, हमारी विचारधारा अलग थी, हां, हमारी राजनीतिक सोच अलग थी, लेकिन न बाल ठाकरे जी और न कांग्रेस पार्टी का कोई भी नेता, न राहुल जी,
ना आज का कोई भी कांग्रेस का नेता शिवाजी महाराज का अपमान बर्दाश्त करते। तुम्ही हा व्हिडिओ ऐकलात? गांधी काय बोलल्या? त्या बोलल्या की शिवरायांचा अपमान आम्ही कोणी सहन करणार नाही, महाराष्ट्रामधील कोणी शिवरायांचा अपमान सहन करणार नाही, आणि बाळासाहेबांनी ते सहन केलं नसतं हे ते बोलल्या. बाळासाहेबांनी शिवरायांचाच नाही, सावरकरांचा सुद्धा त्यांनी अपमान सहन केला नसता, वलेमा बोर्ड त्यांनी सहन केलं नसतं, वक्फ बोर्ड त्यांनी सहन केलं नसतं, आणि त्याबरोबरच बाळासाहेबांनी त्या 17 मुद्द्यावरती कधीच एकमत दिलं नसतं. 17 मुद्दे वलेमा बोर्डानं मांडलेले आहेत. हे पण तेवढंच खरं आहे. ते फक्त शिवरायांचं नाव पुढे घेऊन बोलत आहेत, पण बाळासाहेबांनी ह्या गोष्टी केल्या असत्या. बाळासाहेब जर असले असते तर बाळासाहेबांनी ह्या गोष्टी स्वीकारल्या असत्या. बाळासाहेबांनी स्पष्ट सांगितलं होतं, ज्यावेळेस माझ्या शिवसेनेचं काँग्रेसकरण होईल त्यावेळेस मी दुकान बंद करेल. आता उद्धव साहेब काँग्रेस सोबत गेलेत, याचा अर्थ बाळासाहेबांच्या म्हणण्यानुसार बाळासाहेबांच्या शिवसेनेचं दुकान हे उद्धव ठाकरेंनी बंद केलंय. या ठिकाणी आपल्याला असं निष्कर्ष काढता येईल. तुमचे निष्कर्ष वेगळे वेगळे असू शकतात, पण हा माझा वैयक्तिक निष्कर्ष मी लावतो, या व्हिडिओच्या माध्यमातून लावत आहे. आता एकेकाळी ह्या सगळ्या गोष्टीला पाय डोळे तुडवणारं व्यक्तिमत्व म्हणजेच माननीय सन्माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब. आता बाळासाहेबांचं बोलायचं झालं तर बाळासाहेब जे बोलायचे ते ऑन द स्पॉट, आणि ते कुणाची दाढी कुरवाळण्यासाठी नाही, कुणाला खुश करण्यासाठी नाही. हिंदुत्व त्यांचं बेगडीन होतं. त्यांचं हिंदुत्व हे खरं 100% 24 कॅरेटचं होतं, ओरिजिनल 1 नंबर, आणि त्यावरतीच महाराष्ट्र पूर्ण आपला जीव वाळून टाकायचा बाळासाहेबांवर. हे तेवढं सत्य आहे. मग या सत्यामध्ये ही विचारसरणी बाळासाहेबांची हे काँग्रेस कधी ॲक्सेप्ट करणार नाही हे दाखवून दिले प्रियंका गांधींनी. आणि त्याचं नाव तर कोणी घेणारच नाही बाळासाहेबांचं, कारण तुम्ही ध्यान करा, ज्यावेळेस मुस्लिम मोहल्ल्यामध्ये असेल किंवा मुस्लिम गल्लीमध्ये असेल, ज्यावेळेस त्यांची रॅली निघते त्यावेळेस बाळासाहेबांकडे फोटो नसतो, कोणी बाळासाहेबांचं नाव सुद्धा घेत नाही. आता हद्द झाली. उद्धव साहेब सुद्धा आता महाराष्ट्र प्रेमी बंधू भगिनींनो म्हणतात. कारण काय म्हणायचं कारण तेवढंच आहे, ते म्हणजे बाळासाहेब ठाकरेचं ते त्याचं नाव घेऊ शकत नाहीत, आणि त्या ठिकाणी ते हिंदू बंधू भगिनी सुद्धा म्हणू शकत नाही. तशी गोची ही उद्धव साहेबांची या ठिकाणी स्वतःच्या हातानं त्यांनी करून घेतलेली आहे. हे साध्या शिवसैनिकांना कळतं, सर्वांना कळते, पण त्यांना कळत का नाही या ठिकाणी हा एक प्रश्न पडतो. बाळासाहेबांचं सध्या कटाऊट सुद्धा काँग्रेस स्वीकारू शकत नाही. मग बाळासाहेबांची शिवसेना, बाळासाहेबांचं हिंदुत्व हे काँग्रेस स्वीकारेल? कधीच नाही. हे फक्त उद्धव साहेबांना कळलं पाहिजे. मग उद्धव साहेबांचं हिंदुत्व कोणतं आहे म्हणून ते काँग्रेसनं स्वीकारले. काँग्रेसनं उद्धव साहेबांना स्वीकारलं, उद्धव साहेबांची शिवसेना त्यांनी स्वीकारली, पण या ठिकाणी उद्धव साहेबांचं हिंदुत्व कोणतं आहे? बाळासाहेबांचं हिंदुत्व काँग्रेसला मान्य नव्हतं, कारण ते स्पष्ट बोलतात दोघांची विचारधारा ही वेगळी आहे, दोघांची राजनीती ही वेगळी आहे. मग एवढी भिन्न राजनीती असेल, भिन्न विचारधारा असेल, भिन्न विचारप्रवाह आणि भिन्न कार्यकर्ते असतील, भिन्न मतदार असतील, तर मग उद्धव साहेबांचा फायदा नेमका काँग्रेसला काय होणार? आणि उद्धव साहेबांचं हिंदुत्व कोणतं आहे? बाळासाहेबांचं हिंदुत्व आहे ते उद्धव साहेबांचं हिंदुत्व असेल या ठिकाणी शंका यायला लागते, ते पण याच गोष्टीवरनं आणि याच व्हिडिओमधून. आणि या ठिकाणी सांगावं असं वाटतं की बाळासाहेबांचं हिंदुत्व हे एकनाथ शिंदेकडे सुरक्षित आहे आणि ते शिवसेना पण तिकडे सुरक्षित आहे. याचा उल्लेख एकनाथ शिंदे वारंवार करतात की बाळासाहेबांचं स्वप्न होतं की शिवसेना हे काँग्रेसच्या दावणीला बांधणार नाही, त्यावेळेस असं होईल, त्यावेळेस माझं मी दुकान बंद करेन. हे दुकान उद्धव साहेबांनी जरी बंद केलं असलं पण ते दुकान चालू ठेवलंय शिंदे साहेबांनी, ते पण हिंदुत्वाला साथ देऊन आणि आपली पारंपरिक युती जपून किंवा जतन करून. आणि उद्धव ठाकरे साहेबांनी एवढंच सांगावं, आता तुमचं जे हिंदुत्व आहे, तुमची विचारधारा आहे ते कोणती आहे? काँग्रेसची विचारधारा आहे की बाळासाहेबांची विचारधारा आहे? तुम्ही वारंवार नाव घेता, माझा पक्ष चोरला, शिवसेना चोरली, चिन्ह चोरलं, बाप चोरला. बाप चिन्ह हे चोराच्या गोष्टी नसतात. ह्याचा वारसा लाभला पाहिजे. याचा वैचारिक वारसा हा शिंदेकडे आहे आणि ते सुरक्षित आहे असं शिवसैनिकांना सुद्धा वाटतं.
मग आता मोदी जे बोलले होते त्याचा अर्थ असा नव्हता की फक्त राहुल गांधींनी नाव घ्यावं, नाव फक्त घ्यावं बाळासाहेब ठाकरे म्हणून. असं नाव कोणीही घेऊ शकतं कुणाचं. त्याचा अर्थ असा होता सन्मानपूर्वक एक आदरानं त्या व्यक्तीच्या नावाचा विचार व्हायला पाहिजे, ते नाव आदरानं घेतलं पाहिजे. कारण काय, तुमची त्याच व्यक्तींच्या मुलासोबत युती आहे. पण असं होत नाही. कारण काय, त्याला एकच कारण आहे, मताचं ध्रुवीकरण त्या ठिकाणी होऊ शकतं. म्हणून हे लोक बाळासाहेबांना सुद्धा टाळतात, एवढं मात्र नक्की आहे. आता मुस्लिम गर्दीमध्ये, मुस्लिम गल्लीमध्ये या ठिकाणी उद्धव साहेब सुद्धा बाळासाहेबांचं नाव हिंदू हृदय सम्राट म्हणून घेऊ शकत नाही. कारण त्यांना भीती आहे, जर आपण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं नाव घेतलं तर समोर जो समाज आहे तो समाज नाराज होईल. आणि पाठीमागे तुम्ही बघितलं असेल की वक्फ बोर्डाच्या बॅनरवरती बाळासाहेबांचं नाव होतं, बाळासाहेबांचा फोटो होता, खाली बाळासाहेबांचं नाव हे उर्दूमध्ये होतं. तुम्ही ह्या गोष्टी बघितल्या असतातच. फक्त त्यांच्या पावन स्मृतीस ह्या गोष्टीचा बोलायचं गरज एवढीच आहे की बाळासाहेबांचा विचार, ती विचारधारा, ती शिवसेना अजून महाराष्ट्राच्या शिवसैनिकाच्या हृदयामध्ये जिवंत आहे, धगधगत आहे. आणि ती ज्वाला, ते हिंदुत्व, ती शिवसेना ही असंच आपला पताका हा फिरवत राहील एवढं 100% आहे. मी शिंदे साहेबांचं नाव काय घेतो, कारण काल साहेबांची सभा होती शिंदे साहेबांची, त्यामध्ये आपण नॅचरली काय म्हणतो की काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे, हे म्हण आहे, आपण अशा गोष्टी बोलतो. पण त्या ठिकाणी शिंदे साहेब बोलले काळ्या दगडावरची भगवी रेग आहे. हे भगवा आणि भगवा जे वादळ आहे, हे वादळ शिंदे साहेबांच्या रक्तामध्ये तर आहेच, पण यांच्या बोलण्यामधून सुद्धा ते स्पष्ट दिसतंय. एवढं मात्र नक्की. तुमचं एकूणच मत काय आहे ते नक्कीच कळवा. आणि बाळासाहेबांवर तुमचं नितांत प्रेम असेल तर एक कमेंट नक्कीच करा, जय भवानी जय शिवाजी अशी. नमस्कार, जय हिंद.